सभी जानते हैं। वाकई में जिस तरह से चल रहा है इस संसद भवन से लेके डॉक्टर बाबा साहब से लेके या अमित शाह जी का भी कुछ हो, हम नहीं आप ही बताएंगे, तो क्या वाकई में कुछ है पूरे देश में जो चल रहा है कुछ है ऐसा बवाल दिख रहा? भारताचे जे गृहमंत्री आहेत माननीय अमितजी शहा यांचा जर पूर्ण व्हिडिओ जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये तुमच्या सगळं लक्षात येईल की त्यांना काय म्हणायचं आहे। पूर्ण व्हिडिओ न पाहता विशेष अशी विधानं काढून आणि त्या वाक्यांचा विधानांचा विपर्यास करून जनतेचा पूर्वग्रह दूषित करण्याचा जो मानस आणि जो पायंडा काँग्रेसने पूर्वापार चालत आलेला आहे तो तसाच आहे अजून, आणि इतिहास साक्ष आहे या सगळ्यासाठी। माननीय जे गृहमंत्री आहेत अतिशय सत्सद विवेक बुद्धी असलेली व्यक्ती आहे, त्यांच्यावर संघाचे खूप छान संस्कार झालेले आहेत, त्यामुळे ज्यांच्यावर असे चांगले संस्कार होतात अशी व्यक्ती इतक्या उच्च पदावर जी कार्यरत आहे कोणत्याही महापुरुषाचा अपमान किंवा अवमान कधीही करणार नाही। मला असं वाटतं काँग्रेसला अपमान आणि अवमान ह्या दोन ज्या गोष्टी आहेत किंवा शब्द आहेत यांच्या व्याख्या त्यांना माहीतच नाही आहे, आणि त्यामुळे असं काहीतरी करून जनमानसामध्ये असंतोष निर्माण करायचा एवढंच त्यांना माहिती आहे। सगळ्यात महत्त्वाचे दोन मुद्दे याच्यात बघा, जेव्हा आपले जे विश्वरत्न युगप्रवर्तक बोधिसत्व विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर आहेत यांचा जो आपण 14 एप्रिल हा जो दिवस राष्ट्रीय समरसता म्हणून साजरा करतो हे सुद्धा भारतीय जनता पक्षाने सुरुवात केलेली आहे। याच्यासाठी आपण त्याच्यानंतर जो संविधान दिवस साजरा करतो हे सुद्धा भारतीय जनता पक्षाने साजरं केलेलं आहे। त्याच्यानंतर बाबासाहेबांचं जे स्मारक आहे लंडनमध्ये जिथे त्यांची अध्ययन भूमी आहे तिकडे सुद्धा त्यांचं स्मारक हे भारतीय जनता पक्षानेच स्थापन केलेलं आहे। मग एवढ्या सगळ्या गोष्टी असताना त्याच्यानंतर आता जी डेव्हलपमेंट आहे 370 हा कलम जो भारतीय जनता पक्षाने काढला ते सुद्धा बाबासाहेबांचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलेलं आहे। तर इतका त्यांचा मान सन्मान जो भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे तो मला वाटतं कोणीही दिलेला नाही, त्यामुळे आता काहीच त्यांच्याकडे उरलेलं नाही आहे आणि इतकं अपयश पचवण्याची ताकदही काँग्रेसमध्ये राहिलेली नाही आहे। त्यामुळे कालचा जो प्रकार घडला मला असं वाटतं वकील मंडळी जे अतिशय बुद्धिजीवी वर्गात मोडतात किंवा त्यांची सत्सद विवेकबुद्धी जागृत आहे त्यांनी आधी तपासलं पाहिजे की मुद्दा काय आहे आणि ते काय म्हणतायत। माझा एक सवाल है तुमच्याशी, डॉक्टर बाबा साहब का कोई भी अगर अपमान करता है तो वाकई में आपका अगला कदम क्या होगा? एक सवाल। मुळात तर असा कोणी अपमान करू शकत नाही, कारण महापुरुष जर तुम्ही म्हणालात म्हणजे अगदी आमचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज असतील किंवा आमचे धाकटे धनी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज असतील किंवा अगदी कोणत्याही महापुरुषाचा अपमान हा कधीही कोणी करू शकत नाही। त्याच्यामुळेच कोणी करू शकत नाही मग आपण काय करू शकतो म्हणून हे असं काहीतरी करायचं आणि विपर्यास करायचा आणि नंतर मग लोकांमध्ये असंतोष निर्माण करायचा हाच त्यांचा मानस आहे, यात तिळमात्र संदेह नाही। बिल्कुल कोई